हं. नमस्कार, मी नानासाहेब पाटील, माजी सैनिक कुर्ली. मी 1 गुंठा हा जो प्लॉट हा खाली पडलेला होता. यामध्ये जैविक पद्धतीने पालेभाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या कशा प्रकारे याचा ग्रोथ आहे हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवत आहे. हा टॅमॅटो आहे, ही 10 टॅमॅटो झाडे आहेत आणि ह्याचा सीझन संपत आलेला आहे. त्यामुळे मी ह्यातलाच टॅमॅटो फोडून ते प्लॅन्ट घेतलेत नवीन. हे 10 प्लॅन्ट तयार आहेत फुडले माझे. असे टॅमॅटो आहेत पूर्ण. असे नैसर्गिकरित्या पिकलेले टॅमॅटो आहेत. हं. ही शेरगाव काटा या जातीची कलमे वांग्याची रोपे आहेत. ही सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 महिन्यामध्ये यांना फळ येण्यास सुरुवात होते व तिथून पुढे 8 महिने ही कंटिन्यू फळ देत राहतात. खाण्यासाठी अत्यंत चविष्ट अशा प्रकारे ही वांग्याची 10 प्लॅन्ट आहेत. त्यानंतर हे जी ही पोती दिसतात यामध्ये मी कारल्यांचा एक प्लॉट घेतला होता, एक वाळकांचा घेतला होता. आता तो संपलेला आहे. आता त्यात नवीन बी प्रक्रिया केलेली आहे. हं. हा प्लॉट बीटचा घेतलेला आहे आणि बीट अशा प्रकारे इतके मोठे मोठे जवळ अर्धा किलोचे बीट तयार झालेले आहेत. या जागेमध्ये कोथिंबीर घेतली होती. कोथिंबीर आता निघालेली आहे आणि हा फुटला